नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका व्लॉगमध्ये। तर जसं की तुम्ही मागचा मिनी व्लॉग बघितला असाल की आम्ही कोल्हापुरातून डायरेक्ट कोचीमध्ये आलो, जे की आम्ही केरळ भाग सगळा फिरणार आहे। आणि कोचीमधली जी काही ठिकाणं आहेत म्हणजे मोस्ट फेमस चर्च आहे, तर ते आज आपण बघणार आहे। आणि त्यानंतर आम्ही मुन्नारला निघणार आहे, कारण इथून मुन्नार जवळपास 120 ते 130 किलोमीटर आहे। तर एक 3 ते 3.5 तासाचा प्रवास आहे, त्यामुळे आम्ही कोचीतून लवकर निघून जाणार आहे। आणि इथं आम्ही कॉफी तयार करायला लागलोय। इथून बघू शकता आमचा आदिराज कॉफी बनवतोय। क्या कर रहे हैं तू? तो मजाक है क्या? सवय 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 बाद असते। जराशी साखर आपण टाकल्या। गाईज, आमचा चहा बनवून झालेला आहे। चहा कडकडीत बनवून घेतला, त्यामध्ये प्रीमियम चहा पत्ती टाकला आणि त्यामध्ये थोडीशी शुगर टाकलेली आहे। आणि हे तुम्ही बघू शकता, आपण एकदम कलर नॅचरल आलाय। नॅचरल साखर टाक मज्जा यार, साखर टाकायला काय नाही। अभी हम लोग निकलने वाले चर्च के लिए। आ जा। बारिश की वजह से सारा जो सामान था ऊपर वाला वो गाड़ी के अंदर डाला हुआ है और हमें बैठने के लिए क्या बोलते। तर गाइज, आम्ही रूमवरून डायरेक्ट कोचीमध्ये जे फेमस असणारं सेंट जॉर्ज मलाबार चर्च जे आहे ते बघण्यासाठी आम्ही आलो आहे। आणि हे आपण बघू शकता, एवढं मोठं चर्च आहे आणि इथं पण चर्च आहे। आतमध्ये आपल्याला फोटोग्राफी करण्यास सक्त मनाई केलेली, त्यामुळं आपण आतमधलं फुटेज दाखवू शकलो नाही। ते बघू शकता आपण, एवढं मोठं चर्च आहे। सो गाइस, आप लोग देख सकते हैं हम लोग आ चुके हैं खाना खाने, और ये लिया हुआ है हमने केरला का मोस्ट फेमस डिश मील। इसमें 3 टाइप का भाजी आता है और मैंने लिया हुआ है अंडा करी। जेवण खाऊन झाल्यानंतर आमचा प्रवास चालू झाला कोचीतून मुन्नारकडे। मित्रांनो, आपण कोचीमध्ये होतो आणि कोचीमधनं डायरेक्टली आपण मुन्नारला जात होतो। आपण जाताना एका घाटामध्येच आपल्याला चियापारा हा जो वॉटरफॉल आहे माझ्या बॅक साईडला दिसतोय, तर तो इथं आपल्याला बघायला मिळतोय। एक एकदम टुरिस्ट प्लेस आहे आणि बघण्यासारखा हा वॉटरफॉल आहे, तुम्ही बघू शकता। प्लस अजून काही काही आपण पुढे गेल्यावरती एक्सप्लोर करणार आहे, अजून भरपूर काही एक्सप्लोर करणार आहे। तर स्टे ट्यून, आपला व्लॉग शेवटपर्यंत बघा। और अगर तुम लोगों को ये वीडियो पसंद आई तो यार लाइक मार दो, और नहीं आई तब भी लाइक मार दो, क्योंकि फर्क नहीं पड़ता। सही बता रहा हूँ, फर्क नहीं पड़ता, बस लाइक मार दो। और अगर तुम लोग नए हो तो सब्सक्राइब करो, वो जो लाल वाला बटन है उस पर कुछ भी फेंक के मारो, ये माइक फेंक के मारो, ये कैमरा फेंक के मारो, मैंने उल्टा बोल दिया लेकिन मुझे फर्क नहीं पड़ता है, बस सब्सक्राइब करो। अभी हम लोग यहाँ पे कुछ तो खाएंगे, फ्रूट्स वगैरह। बिना मसाला कैसा लगता है? जबरदस्त।
तर गाईज आता आपण आलेलो आहे एराविकुलम जे काय नॅशनल पार्क आहे, तर ते बघण्यासाठी आता आपण आलो आहे. आणि गाडी आपली पार्किंग वगैरे केलेली आहे इथं. आणि मे बी आपल्याला मोठ्या लक्झरीमधून नॅशनल पार्कमध्ये जायचं असेल असं आम्हाला वाटतं आहे. बघू काय काय होतं आहे, काय काय प्राणी आपल्याला बघायला मिळणार आहेत हे आपण बघू. अजून आम्हालाच माहीत नाही काय बघायला. हो गाईड 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 तिथं फोटोग्राफी ना अलाउड आहे ना? है ना? नो नो वाय नो फोटोग्राफी. गाईज केरळमधला खरा गाईड आहे जे की आम्ही कोल्हापूरवरून आणलाय. भावनो व्ह्यू बघा, कडक व्ह्यू आपण बघू शकता. किसका अंड्याच्या पोळी सगळ्यात ब्रेड. अभी हम लोगों ने ये रेनकोट लिया हुआ है क्योंकि बारिश से बचने के लिए ये रेनकोट ज़रूरी है. सो इतना सा रेनकोट है वाइट कलर का. सो अभी हमने टिकट विकेट निकाला है और अभी हम जाने वाले हैं. लेट्स गो. अभी हम लोग है लाइन में और यहाँ से लाइन शुरू होती है. यहाँ से हम लोग जाएंगे. अर्धा तास आम्ही थांबलो आहे, पण गर्दी लईच असल्यामुळं आपल्याला गाडी भेटलेली नाही. 1 hour later. सर गाईज फायनली आपल्याला अर्धा पाऊण तास वेट करून बस भेटलेली आहे. कसा आहे केरलाचा माणूस. केरला अल्ला से हाय से हाय से हाय हाय नाइस टू मीट यू. अल्ला ಎಲ್ಲಿ ಊಟ ಮಾಡಿದಿ ಅಲ್ಲೇ. सो आता आपण चाललोय बसने, बघू शकता आपण. बसमधून उतरलोय आणि इथून आम्हाला जवळपास 1 किलोमीटर चालत वरती जायचं आहे. आणि तुम्हाला लोकेशन दाखवतो भावानं. या नॅशनल पार्कमध्ये निलगिरी तहर जे नावाचं ॲनिमल आहे ते आम्हाला इथं एकदम जवळनं बघायला मिळालं. आणि हे तुम्ही बघू शकता, हे आम्ही एक सिनेमॅटिक शूट म्हणजे जे एक शॅडो टाईप व्हिडिओ घेतला आहे. बघा कसा दिसतोय. तर गाईज आपण आता फिरायला लागलो आहे अजून. आणि इथं मोस्टली निसर्गच बघायला आहे, त्यामुळं जास्त काही असं वेगळं नाही आहे. पण आणि हा सगळा निसर्ग आहे, हा असा निसर्ग तुम्हाला सगळीकडे तुम्हाला बघायला भेटेल. गाईज आता आमचं सगळं फिरून झालेलं आहे. हा स्पॉट जे की हे जे नॅशनल पार्क होतं हे आपण बघितले. त्या पार्कमध्ये मोस्टली फक्त ते बघण्यासारखं वॉटरफॉल हिल्स आहेत मोठ्या मोठ्या, त्या फक्त एकदम बेस्ट दिसतात. म्हणजे बारीक पाऊस वगैरे पडून गेला तर एकदम बेस्ट तुम्हाला लोकेशन व्ह्यू दिसेल, तर ते पण आपण बघितले. हम लोग बारिश की वजह से रेनकोट पहन रहे हैं. सगळी दिसते. ये भाग रहा है, देखो देखो ये भाग रहा है. बाय 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 बाय. ये भी जा रही. तर जाताना आम्हाला पाऊस लागलाय
पाऊस चालू झालेला आहे आणि आम्ही हे यूज अँड थ्रो जे की रेनकोट आहे तो वेअर केलेला आहे. यू कैन सी ऑल्सो दिस मैन. अभी आप लोग देख सकते हैं ये वाटरफॉल है. ये बारिश के मौसम में बहुत बड़ा वाटरफॉल होता है इधर. और आप लोग देख सकते हैं इसको. ये बंदा केरला का लग रहा है पूरा केरला. सो आपण आता नेक्स्ट स्पॉटवरती जाणार आहे. 2 hours later. तर गाईज आता आम्ही आलो आहे एलिफंट राईडला, एलिफंट पार्कला. बघू शकता आता आपण करणार आहे एलिफंट राईड. आपण बघू शकता एलिफंट राईड कशी असते. आणि मी एक नंबरला बसणार. तर आता आपण जाणार आहे एलिफंट राईड. लेट्स गो. आपली एलिफंट राईड जी आहे ती एलिफंट राईड जी आहे ती स्टार्ट झालेली आहे. आणि यू कॅन सी, तुम्ही बघू शकता आणि आपण आता धरून बसा हत्तीवरती आहे. आद्या हे डुलतंय कसलं. लय डुलतंय. धरून बसा. ये आप लोग देख सकते हैं, ये बहुत ही बढ़िया एक्सपीरियंस रहेगा हमारा. रे आवाज काढू नको बच्चा, वो सही मारल ते. भैया इसका नाम क्या है? हाँ कमला. फोटोग्राफर किधर है? तो गाइस ये देख सकते हो हम लोग कमला पे ऊपर है. अरे बुड गई तिकडे. अरे तर आपल्या एलिफंटचं नाव आहे कमला. ये देख सकते हो आप, लेकिन इसका मुंह नहीं देख सकते आप. फोटो काढा मारदा चालू आहे. तुझं पण वर कर. ये देखो ये क्या चल रहा है भाई. ना